तर नमस्कार भावा बहिणींनो, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं. तर बसलेली बघाव का इथं पोरं पण आहे ती घरी, आज सुट्ट्या. बघा ह्याचं तोंड कसं झालंय. बारक काय कटिंग करून आलंय बघा. कटिंग केली आज ह्याची दोघाची पण केली. रुद्रा इकडे ये, दाखव तुझी कटिंग. कसला कटू केलाय? साधा कट केलाय का? मगापासून नाचत राहते. पोलीस कट, आर्मी कट. कुठे गेला आता? चल तू इकडे माझ्या जवळ. ह्यानं तर लय दमवलंय बघा का ह्या ह्यानं. हसतय अजून, वळण ना दळण. नुसतं मातीत घालायचं काम लावलंय ह्यानं, नुसतं मातीत घालायचं बघा. शाळेतलं तर डोंबलं येत नाही बघा पोराला. कसं बघायला लागलो या. वाचाय सांगितलं इंग्लिशचं, मला येत नाही करायला लागलं या. ह्याला काय येतं मग? 50,000 70,000 रुपये शाळेत घालून काय येतं तुला? वय रे आय मरायला लागली की काम करून करून करून. शिकशील म्हणून काय येतं तुला? नुसता मोकळा जातो दप्तर घेऊन, आहे ना. रुद्रा इकडे आण रे पुस्तक. तुला येते का बघ वाचायला? चल वाच म्हणून सांगितलं तर दुसरंच काय तर हे करायला लागलं. येत नाही मला, नवून रडायला लागले. कुठलं वाचू? कशाला जातो मोकळा शाळेत? कुणास ठाव. फिरायला नाही की बघा, फिरायला कशी येते ती पळतच लगी. इंग्लिश मीडियम मध्ये जाऊ नको रे बाबा, जा मराठी शाळेत. तुला येत नाही वाचता तर कशाला जातो पैशाला काम लावायला? इकडं काम करायचं आणि ह्याला भरायचं पैसे. मराठी शाळा म्हणली का डोळ्यातनं पाणी येतंय. इथे येतो रुद्रा, रडायला येतंय, आजारी पडतोय आणि इथं आई मरायला लागली काम करून करून करून. ती त्याला दिसत नाही. तसं येत पण नाही की, शिकत पण नाही की वाचायला आणि लिहायला. वैताग दिलाय नुसता. रुद्रा बरा आहे की, रुद्रा हुशार आहे. 4-5 महिने चाललाय तर कसलं भारी शिकायला लागलाय वाचायला. ह्याला काय वाटत नाही पैसे भरायला. पण तुला अरे मोकळं तुझं बिनफायद्याच तू 4-5 वर्ष झालं घर मातीत घालायला लागलाय. हा काय डोळं वाटारून बघतोय तसं? तरी तुला गच म येत नाही अजून. मराठी शिकायचं तर जायचं इथल्या गावातल्या मराठी शाळेमध्ये. हा कशाला इंग्लिश मिडियमची शाळा पाहिजे? आपलं दिमाग असलं तर शिकावतं, दिमाग नाही तर कशाला शिकायचं? व्हय तुला येते का रुद्रा वाचायला? हा वाच रे रुद्रा. रुद्राचा 3-4 महिने झालं चाललाय रुद्रा. वाच कुठलं तर एक पान काढून बघू, येतंय का तुला वाचता? वाच. 2 फ्रेंड्स. वाच पटपट. काय आहे? वाच की बघू कसं येतंय तसं वाच. सेम अँड एब्ल्यू lived in a village. Him was a very only novel, but his friend थोडं येतं ह्याला. जाऊ द्या, याचं काय नाही वाटत. शिकत थोडं प्रयत्न तर करतो की चुकत मुकत कसं तर. पण ती पलीकडचं 3-4 वर्ष झाल्यावर ह्याच्यासाठी कामाला जाते मी, काम करते. परिस्थिती पण नाही तशी आपली आईची बापाची की कुठून येईल काय तर 4-5 पैसे, जा बाबा शाळेला म्हणून. तरी कळत नाही.
शिकल आज नाही उद्या, उद्या नाही आज, काय नाही, नुसतं मातीत घालायचं, नुसतं मातीत घालायचं. आता पुढल्या वर्षी बघ की गंमत कशी आहे, तर उचलायचं बोच का आणि जायचं तिथल्या गादले शाळेत. काय सहलीला जायला पैसे दे, डान्स मध्ये भरायला पैसे दे, कुठला नाही तुला पैसे होय. काय बघा कसलं बघायला लागले. कामाला जा कुठं तर आता सुट्ट्या लागल्यावर, बघ काम केल्यावर कसं होतं या लोकांच्यात, जा कामाला बघ. काय एकच दिवस जा म्हणजे कळल पैसे कमवायला किती मेहनत आणि किती कष्ट करायला लागतं ती. हो करल तेवढं तुझ्या शाळेला आतापासून भरती केल्यावर पुढं तुला शिकायला कुठं एवढं मोठं पैसे आणायचं. येत पण नाही की अरे तसं काय कुठलं. हा जा कुठं तर कामाला. काम नको घरातलं करायला, तिथला तांब्या इथं उचलायला येत नाही. आता जसा करतोय मोठा झाल्यावर काय करशील होय रे. जेवायला दिलं का खा वाटत नाही, उलट्या होते त्या, हे नक ती नक. बोल की आता, आतापासून जेवढी नकर अजून मोठं व्हायचं या. शाळेत जायला गाडी दे, जीव केवढा या. काय बघायला लागलाय, बारक्या लेकरागत बोलायचं.